आपण पाहत आहात RP न्यूज। देश एड्स मुक्त करण्यात युवकांची जबाबदारी महत्त्वाची असून युवकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच समाजाला एड्स मुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावावी असे आवाहन आज जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सरिता थोरात यांनी आज केले। 12 ऑगस्ट या आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, रोटरी क्लब ऑफ होरायझन यांच्या संयुक्त विद्यमाने रेड रन मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन आज करण्यात आले होते। प्रमुख सहयोग झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज कोल्हापूर यांचा होता। या स्पर्धेत मुलांमध्ये अभिजित देवकाते तर मुलींमध्ये स्नेहल खरात यांनी प्रथम क्रमांक पटकावला। यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस, सहाय्यक माहिती संचालक वृषाली पाटील, रोटरी क्लब होरायझनचे प्रेसिडेंट सागर बकरे, कम्युनिटी डिरेक्टर ॲडव्होकेट संदीप पवार हे यावेळी प्रमुख उपस्थित होते। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर थोरात म्हणाल्या, 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हा एड्स नियंत्रण विभागामार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी रेड रन ही मिनी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली जाते। HIV रोखण्यासाठी युवकांची जबाबदारी महत्त्वाची असून लवकरच नवीन HIV संसर्गितांची आकडेवारी शून्यावर आणायची आहे। एड्स मुक्तीसाठी रोटरी क्लब ऑफ होरायझन, झंवर ग्रुप यासारख्या संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे। शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचेही आयोजन आज यावेळी केले। येत्या 23 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेची यजमानपदाची जबाबदारी कोल्हापूर जिल्ह्याकडे दिली आहे। ही अभिमानाची बाब आहे। यावेळी रोटरीचे विक्रांत कदम, रोटरीचे डॉक्टर सुहास जोशी यांच्या रोटरी गव्हर्नर निवडीसाठी विशेष सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमासाठी जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे, रोटरियन पवन रोचलानी, रोटरियन नामदेव गुरव, समुपदेशक मकरंद चौधरी, कपिल मुळे, विनायक देसाई, संदीप पाटील, राजेश गोधळे, दीपक सावंत, संजय गायकवाड, क्रांतिसिंह चव्हाण यासह रोटरीचे विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक देसाई यांनी केले, तर आभार रोटरियन प्रमोद सूर्यवंशी यांनी मानले। आपण पाहत आहात RP न्यूज। बातमी मनातली, बातमी तळागाळातली।